राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलं. सत्तेच्या या उंच दरबारात प्रवेश मिळवण्यासाठी 7 जागा रिक्त झाल्यात. प्रत्येक जागेसाठी राजकीय डावपेच, गणित आणि गुप्त हालचालींचा एक अदृश्य संग्राम सुरू झालाय. ही निवडणूक केवळ 7 खासदारांची निवड नाही, तर महाराष्ट्रातील सत्ता संतुलन, प्रभाव आणि राजकीय वर्चस्वाची खरी कसोटी ठरणार आहे. महाराष्ट्र विधानसभा सध्या 286 आमदारांच्या संख्येवर उभी आहे. या प्रत्येक मतामागं केवळ एक आकडा नसून तो सत्तेचा श्वास आणि विजयाची शक्यता घेऊन उभा आहे. राज्यसभेच्या एका जागेवर विजय मिळवण्यासाठी आवश्यक असलेला कोटा ठरवताना 286 आमदारांना 7 जागा आणि त्यात एक अधिक 7+1 म्हणजे 8 या सूत्राने भागलं जातं. या गणितातून उभा राहणारा आकडा 36.75 हा केवळ एक संख्या नाही, तर विजयाच्या दारात उभा असलेला अंतिम टप्पा आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराला राज्यसभेच्या पवित्र सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी किमान 37 आमदारांच्या पहिल्या पसंतीची 7 आवश्यक ठरणार आहे. महायुतीची अभेद्य भिंत, विजयाचा मार्ग जवळपास निश्चित. सध्याच्या राजकीय चित्रात भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीनं विधानसभेत एक अभेद्य किल्ला उभारलाय. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्याचं त्यांचं संख्याबळ तब्बल 234 आमदारांपर्यंत पोहोचलंय. या विशाल संख्याबळात भाजपचे 132, शिवसेनेच्या शिंदे गटाचे 58 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 आमदार आहेत. या संख्येचा अर्थ स्पष्ट आहे. महायुतीच्या हातात विजयाची किल्ली आधीच सुरक्षित आहे. या भक्कम पाठबळामुळे भाजपचे 3 ते 4 उमेदवार सहज राज्यसभेची वाट धरू शकतात, तर शिंदे गटाचा 1 आणि अजित पवार गटाचा 1 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. म्हणजेच राज्यसभेच्या 7 पैकी तब्बल 6 जागांवर महायुतीचा झेंडा फडकण्याची शक्यता स्पष्टपणे दिसते. महाविकास आघाडीची आशेची ज्योत, 1 जागेसाठी निर्णायक लढाई. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीनं आपल्या अस्तित्वाची लढाई सुरू केली आहे. या आघाडीकडे काँग्रेसचे 16, शरद पवार गटाचे 10 आणि ठाकरे गटाचे 20 असे मिळून 46 आमदारांचं बळ आहे. समाजवादी पक्ष आणि माकप सारख्या छोट्या पक्षांचा पाठिंबा धरल्यास ते संख्याबळ 49 पर्यंत पोहोचतं. हा आकडा जरी महायुतीच्या तुलनेत कमी असला तरी राज्यसभेच्या एका जागेसाठी आवश्यक असलेल्या 37 मतांचा टप्पा पार करण्यासाठी तो पुरेसा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा किमान 1 उमेदवार राज्यसभेच्या दरबारात प्रवेश करणारे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आकड्यांच्या या युद्धात स्पष्ट चित्र, पण राजकारणात काहीही अशक्य नाही. सध्याच्या संख्याबळाच्या आरशात पाहिलं तर 7 पैकी 6 जागांवर महायुतीचा आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा विजय जवळपास निश्चित दिसतोय. मात्र राजकारण हा केवळ आकड्यांचा खेळ नसतो, तो विश्वासघात, निष्ठा, रणनीती आणि शेवटच्या क्षणी होणाऱ्या अनपेक्षित घडामोडींचाही प्रवास असतो. राज्यसभेच्या या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. प्रत्येक निर्णय इतिहास घडवणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर सुरू झालेला हा महासंग्राम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. आता प्रश्न फक्त एवढाच आहे, या आकड्यांच्या रणांगणात विजयाचं मुकुट कोणाच्या शिरावर विराजमान होणार आणि कोणाच्या स्वप्नांना पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार. राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.